महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी 2 दिवसांपूर्वी 27 मे रोजी त्यांनी एक पत्र महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना पाठवलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गुरांचा बाजार भरू नये अशी त्यांना विनंती केलेली आहे, पण नाही। आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आहे, गोवंश हत्या करण्यास मनाई आहे। याची परिपूर्ण कल्पना महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला देखील आहे। असे असताना विनाकारण प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काही कृत्य करून मुस्लिम समाजामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण करून आगामी काळात दिनांक 7 जूनला बकरी ईद आहे, त्या पार्श्वभूमीमध्ये मुस्लिम समाजाच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न ते करत आहेत त्यांनी तो थांबवावा आणि त्यांनी दिलेल्या पत्रासंदर्भात खुलासाही करावा। कायद्याची अंमलबजावणी करताना संविधानाचे आणि घटनेचं उल्लंघन होईल असं कृत्य होत असल्याचं निदर्शनास येत आहे। देशामध्ये सर्व धर्माच्या जातीच्या लोकांना आपल्या आपल्या जाती परंपरानुसार सण उत्सव साजरे करण्याची परवानगी असताना या ठिकाणी विनाकारण गुरांचा बाजार न भरवता मुस्लिम समाजावर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न, केविलवाना प्रयत्न प्रसिद्धी झोतात येण्यासाठी राज्य गोसेवाचे आयोग शेखर मुंदडा यांच्याकडून होत आहे। आणि माझी प्रसार माध्यमांना देखील एक विनंती आहे की तो पत्र त्यांनी नीट पाहावा। त्यामध्ये स्पष्टपणे विनंती केलेली आहे, बंद करण्याचा कोणताही आदेश महाराष्ट्र गोसेवा आयोग असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित विभागाचे मंत्री असो यांनी कोणताही आदेश त्या ठिकाणी दिलेला नाही। तरी मी आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळवू इच्छितो की असा कोणताही आदेश गुरांचा बाजार बंद करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्यात सध्या तरी देण्यात आलेला नाही। तरी याबाबत महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून त्वरित खुलासा व्हावा आणि मुस्लिम समाजामध्ये ईदच्या पार्श्वभूमीला जी एक द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे तो ताबडतोब बंद करावा अशी मी या ठिकाणी गोसेवा आयोगाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो।